प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथे कायमस्वरूपी चालक नसताना 102 रुग्णवाहिकेमुळे वाचले अनेक रुग्णांचे प्राण। अकोट तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथील चालक यांची फेब्रुवारी 2025 मध्ये बदली झाल्यानंतर येथील चालकाचे पद हे बरेच दिवसांपासून रिक्त आहे। त्यामुळे येथे कायमस्वरूपी चालक नसताना सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथील कायमस्वरूपी मुख्यालय असलेल्या रुग्णवाहिका चालकाची फेब्रुवारी 2025 ला बदली झाली आहे। त्यामुळे येथील चालक पद हे 8-9 महिन्यांपासून रिक्त आहे। अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याच प्रकारचे रुग्ण येऊन उपचार घेत आहेत। अशातच बाळंतपणाकरिता येणारे रुग्ण, विषबाधा झालेले रुग्ण, गरोदर माता, नवजात बाळ, नुकतेच जन्माला आलेले बाळ आणि माता अशा काही रुग्णांना अकोला या ठिकाणी पाठवण्यात येतात। परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथे कायमस्वरूपी चालक नसल्यामुळे आणि जोखमीच्या रुग्णांचा जीव वाचवावा त्याकरिता मुंडगाव ते अकोला 200 रुपये खेप याप्रमाणे त्यांच्याकडे वाहन चालकाचा परवाना आहे व वाहन चालवण्याचा अनुभव ज्यांच्याकडे आहे अशा चालकाला इमर्जन्सी अति जोखमीच्या रुग्णाकरिता पाठवले जातात। त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचत आहेत। अशा परिस्थितीमध्ये फक्त रुग्णांचा जीव वाचला पाहिजे या काळजीने ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना व वाहन चालवण्याचा अनुभव आहे अशा वाहन चालक हे बाहेरील असो की प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असो, फक्त रुग्ण वाचला पाहिजे या काळजीने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी, आशा वर्कर पासून ते मेडिकल ऑफिसर पर्यंत सर्वच कर्मचारी रुग्णांची काळजी घेतात। त्यामुळे कायमस्वरूपी मुख्यालय ही वाहन चालक नसून सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत। सर्वात मोठे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मुंडगाव येथे कायमस्वरूपी वाहन चालकांची नियुक्ती करावी अशी जनतेची मागणी जोर धरत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। मी डॉक्टर बिर्डे, इंचार्ज वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव येथे फेब्रुवारी 2025 पासून वाहन चालक हे पद रिक्त आहे। परंतु 200 ते 300 रुपये प्रति ट्रिप याप्रमाणे आपण बाहेरील व्यक्तींना सांगितलेलं आहे आणि ते तसं काम करतात पण। परंतु इमर्जन्सी जर असेल तर अशा व्यक्तीलाही आपण पाठवतो ज्यांच्याकडे परवाना आहे, अशाच व्यक्तीला आपण पाठवतो आणि रुग्णांचे प्राण वाचवतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.